जिथे प्रेम हरलं तिथे जबाबदारीनं इतिहास घडवला. स्कूल कॉलेजमध्ये असताना कळत नकळत कोणावर प्रेम होतं, पण आपलं मन आपल्या ताब्यात आहे की आपण आपल्या मनाच्या ताब्यात आहोत हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. सीमा आणि सूर्या दोघेही सेकंड इयरला होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सीमा सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील होती, तर सूर्या शेतकऱ्याचा मुलगा होता, पण तो हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याचं स्वप्न होतं चांगली नोकरी करून कायम शहरात स्थायिक होण्याचं. दोघांनीही अशी स्वप्न रंगवली होती. दोघांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी ठरवलं होतं की नोकरी मिळाल्यावर घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल सांगायचं. सीमाला चांगली नोकरी मिळाली. सूर्याचा त्या दिवशी इंटरव्ह्यू होता. तेवढ्यात त्याच्या आईचा फोन आला. सूर्या, तू लगेच घरी ये, बाबांची तब्येत बरी नाही. सूर्या इंटरव्ह्यू देऊन लगेच घरी निघाला. त्याने सीमाला सगळं सांगितलं आणि हेही सांगितलं की योग्य वेळ पाहून तो आईबाबांशी त्यांच्या नात्याबद्दल बोलेन. पण घरी गेल्यावर परिस्थिती खूप वेगळी होती. त्याच्या बाबांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांनी सूर्याच्या शिक्षणासाठी मोठं कर्ज घेतलं होतं. आता ते फेडणं शक्य नव्हतं. त्यांनी सूर्याला वचन मागितलं, तू गावातच राहून शेती सांभाळ आणि ही कर्ज फेड. तुझ्या आई बहिणीची जबाबदारीही आता तुझ्यावर आहे. या परिस्थितीत सूर्याला सीमाबद्दल काही सांगता आलं नाही. सूर्याने सीमाला सगळं सांगितलं आणि विचारलं, आपण लग्न करू, पण मला आता गावातच राहावं लागेल. तू माझ्यासोबत गावात राहशील ना? पण सीमाने साफ नकार दिला. तिला शहरात राहणारा चांगली नोकरी करणारा मुलगा हवा होता. त्या एका उत्तराने सूर्याला समजलं, प्रेम खरं होतं की फक्त स्वप्न होतं. एका बाजूला जबाबदारी होती आणि दुसऱ्या बाजूला प्रेम, पण ते प्रेम एका परीक्षेतच हरलं होतं. इतक्या वर्षाचं नातं तिने एका क्षणात तोडलं. त्यानंतर तिने कधीच फोन केला नाही, विचारपूस केली नाही. जणू काही सूर्य तिच्या आयुष्यात कधी नव्हताच. सूर्य खूप तुटला, पण त्याने हार मानली नाही. त्याने ठरवलं, गावातच राहणं म्हणजे कमीपणा नाही. त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करायचं ठरवलं. आधुनिक शेती सुरू केली. गावातील तरुणांना एकत्र केलं. त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय उभे केले. पोल्ट्री, डेअरी, शेती, लघुउद्योग. हळूहळू संपूर्ण गाव बदललं. बेरोजगार तरुणांना काम मिळालं. गाव प्रगतीकडे झेपावलं. मोठमोठ्या कंपन्यांशी करार झाले. पर्यटनासाठीही लोक येऊ लागले. काही वर्षांनी सूर्यानं आपल्या शेतावर एक सुंदर बंगला बांधायचं ठरवलं. त्यासाठी एका इंजिनियरला काम दिलं. घर पूर्ण झालं. वास्तुशांतीचा दिवस आला. सूर्यानं सगळ्यांना निमंत्रण दिलं. त्या इंजिनियरने आपल्या कुटुंबासह येऊन सूर्याला त्याच्या पत्नीची ओळख करून दिली. सूर्या थक्क झाला, कारण ती पत्नी म्हणजे सीमा होती. तिला कधी कधी गाव नको होतं. तीच आज त्या गावात उभी होती. ज्या बंगल्यात ती कधी राहू शकली असती, तोच बंगला तिच्या नवऱ्याने बांधला होता. त्या क्षणी तिलाही तिची चूक जाणवली. पण वेळ निघून गेली होती. काही लोक आयुष्यात येतात, स्वप्न दाखवतात आणि निघून जातात, पण जे राहतात ते स्वप्न पूर्ण करतात. कधी कधी प्रेम हरतं, पण जबाबदारी जिंकते आणि शेवटी जिंकणाऱ्यालाच जग सलाम करतं. पोस्ट क्रेडिट रश्मी नारंगकर.